कुर्ला स्टेशन आसपास फेरीवाला म्हणजे माफियांचा अड्डा झालेला आहे. दुर्दैवाने महापालिका आणि स्थानिक पोलीस अधिकारी हे नागरिकांच्या ऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा भानगडीत जास्त व्यस्त असतात. काल अक्षय त्याच्या बहिणीला सोडायला कुर्ला स्टेशनला गेला होता. अक्षयची बहीण ही त्याची बायको, आणि त्याने बघितलं की पुन्हा ते फेरीवाल्याचं साम्राज्य होतं. महापालिकेला कंप्लेंट केली, महापालिकेचे अधिकारी आले आणि त्या अधिकाऱ्यांनी पण त्या फेरीवाल्याची काळजी घेण्याचं काम केलं. अक्षयला मारहाण केली, AK-47 ची धमकी दिली, एवढं मोठं चुरी काढली. रितसर भारतनगरचं ती जी गँग आहे, माफिया गँग, बांगलादेशी गँग, आणि रितसर बांद्रा पूर्व ते कुर्ला पश्चिम स्टेशन परत त्यांचं राज्य आहे. आज अक्षय एवढा घाबरलेला आहे. महिनाभरापूर्वी त्या दोघांचा डोकं फोडलं होतं. हे मला मान्य नाही. मी ताबडतोब महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना सांगणार आहेत. महापालिकाचे वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस अधिकारी, दुर्दैवाने जे DCP आहेत पंडित, हे पण ते फेरी माफियांची काळजी घेत आहेत. यांना दाब द्यावा लागणार. एक महिना अगोदर तुम्ही पालिका प्रशासन आणि पोलिसांना या संदर्भात चेतावणी देखील दिली होती, मात्र अधिकारी कुठेतरी कमी पडतात असं वाटतंय का? अधिकारी आणि संगनमत आहेत सगळं. म्हणजे काही दिवस फेरीवाले गायब झाले, आता परत दुसरीकडे मुद्दा आहे. हे फेरी माफिया आहेत. म्हणजे कोणी ऑब्जेक्शन घ्यायला गेला की त्या धमक्या देतात, AK-47 चाकू, आणि उलट पोलीस जो तिथे तक्रार करायला जातो त्याच्या विरोधात पोलीस दडपण आणतात. आणि म्हणून पोलिसांची वागणूक मला मान्य नाही. हे आम्ही सहन करणार नाही. पोलीस महापालिकेला उत्तर द्यावं लागणार. फेरी माफिया मुक्त मुंबई आम्ही करणार.